शिवसेनेचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला, केंद्रीय निवडणूक आयोगाला दिल्लीत जाऊन भेटून आलेलं आहे। त्यामध्ये स्वतः शंभूराज देसाई, उदय सामंत आणि इतर नेते देखील होते, खासदार। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः शंभूराज देसाई जी आहेत। देसाई साहेब, आपण त्या ठिकाणी भेट घेतली निवडणूक आयोगाची, काय नेमकी चर्चा झाली? काही जण इकडनं आरोप झाला होता की चिन्ह आणि पक्षाच्या नावासंदर्भात ही धडपड सुरू आहे, काय उत्तर द्याल? काय आहे, माननीय केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये आता लोकसभा विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आता इथून पुढे ज्या काही निवडणुका होणार आहेत त्याच्या संदर्भामध्ये राष्ट्रीय राजकीय पक्ष आणि राज्यस्तरीय राजकीय पक्ष यांचं निवडणूक यंत्रणेच्या संदर्भामध्ये त्यांच्या काय सजेशन्स आहेत, त्यांचे काय मत आहे हे ऐकून घेण्यासाठी, जाणून घेण्यासाठी सर्व राष्ट्रीय पक्षांना, राष्ट्रीय जे पक्ष आहेत त्यांना त्यांनी बोलवून त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन केलं आणि आता राज्यस्तरीय पक्षांना त्यांनी बोलवलेलं आहे। त्यामुळे काल त्यांनी आम्हाला बोलवलं आणि आता ज्या निवडणुका झाल्या त्या बाबतीत तुमच्या पक्षाचं काय मत आहे आणि इथून पुढं तुम्हाला आणखीन काय इलेक्शन कमिशनच्या कामकाजामध्ये तुम्हाला काय नव्यानं काय अपेक्षित आहे, कामकाज कसं असावं या बाबतीत त्यांनी आम्हाला विचारलं। आम्ही लेखी रिप्रेझेंटेशन आमचं इंग्लिशमधलं शिवसेना पक्षाच्या वतीनं, मी माननीय उदय सामंत साहेब, माननीय मिलिंद देवरा साहेब आणि माननीय राहुल शेवाळे साहेब, आम्ही चौघंजणं गेलो आणि त्यांना 2-3 गोष्टी आम्ही सांगितल्या की या ठिकाणी तुम्ही जे काही परदेशी लोक येऊन राहतात, जे मूळ ज्यांचा बाय बर्थ इंडिया नाही आहे ते येतात आणि ते इथं बांगलादेशी असतात, काय पाकिस्तानी असतात, ते इथं कुठंतरी भाड्यानं राहतात, कुठंतरी तात्पुरती लाईट वगैरे घेतात, ती लाईट मीटर आणि ते भाड्याची पावती जोडून आधार कार्ड काढतात आणि त्या आधार कार्डच्या आधारे मतदार यादीमध्ये घुसखोरी करतात। तर ह्याचासुद्धा बांगलादेशी विशेषता, तर ह्याचा तुम्ही ड्राईव्ह घ्या हे आम्ही त्यांना सांगितलं। आणि समजा एकदा निवडणुका झाल्या तर ती निवडणूक ही आधी ग्राह्य धरा सगळ्या निवडणुकीला, का तर समजा तर लोकसभा झाली इलेक्शन आणि त्याच्यानंतर एक 8 महिन्यांनी म्हणा किंवा वर्षांनी म्हणा विधानसभा आहे, तर जे मृत झाले असतील दरम्यानच्या काळात मतदार त्यांना डिलीट करा आणि त्या दरम्यानच्या काळात जेवढे इन ॲड झाले असतील, अबाव येतील, त्यांना ॲड करा। सगळीच मतदार यादी पुन्हा नव्यानं करण्यापेक्षा तेवढ्यापुरताच आपण हा कार्यक्रम करावा, अशा 2-3 पॉझिटिव्ह सजेशन्स आम्ही त्यांना दिल्या। त्यांनी त्या आमच्या ऐकून घेतल्या आणि चांगल्या सूचना तुमच्या आहेत, जरूर निवडणूक आयोग ह्याच्यावरती विचार करेल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं। आणि एकूणच मग सगळीच प्रक्रिया, मतदान सुलभ कसं व्हावं, काय व्हावं, राजकीय पक्षांना बूथवरती त्यांचे प्रतिनिधींना वगैरे काय सवलती असाव्यात किंवा सवलती म्हणण्यापेक्षा सुविधा काय द्याव्यात त्यांना, तिथं बसण्याची व्यवस्था वगैरे, तर या छोट्या छोट्या गोष्टी पण आम्ही त्यांना सांगितल्या। एकूणच चर्चा समाधानकारक झाली। म्हणजे आरोप बाबतीत, पक्षाबाबतीत ही बैठक नव्हती, ही नियमित जे काही पक्षाच्या भूमिका किंवा पक्षाचं मत, राज्यस्तरीय पक्ष आणि राष्ट्रीय पक्ष यांची जी ऑनगोईंग त्यांची प्रोसिजर आहे केंद्रीय निवडणूक आयोगाची, त्याचा एक भाग म्हणून कालची बैठक होती। खरं तर शिवसेना ही देखील राज्याबाहेर आता पावणार आहे आणि सीमोल्लंघन करणाऱ्याच्या बातम्या ह्या जोरदार समोर आल्या होत्या। लवकरच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळावा यासाठी देखील शिवसेनेकडनं प्रयत्न सुरू होते, या संदर्भात काही चर्चा झाली? नाही, त्या बाबतीत पक्षांतर्गत आमची चर्चा आहे। या चर्चा निवडणूक आयोगाबरोबर करायच्या नसतात। आम्हाला जे राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी जेवढी मतं राज्याच्या बाहेर मिळाले पाहिजेत किंवा राज्य धरून एकूण देशामध्ये मतांचं प्रमाण किती पाहिजे, आता अनेक राज्यप्रमुख आमचे शिवसेनेचे त्या कामामध्ये आहेत आणि आम्ही आता जेव्हा आमची राष्ट्रीय कार्यकारिणी पक्षाची झाली तेव्हा आम्ही माननीय पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती केलेली आहे की आता सगळ्यांनी मिळून आपण राज्याच्या बाहेर पक्षाचा विस्तार अधिक वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या काळात अनेक राज्यप्रमुख साहेबांनी नेमले होते, आज ते आमच्याबरोबर काम करत आहेत, आमच्याबरोबर शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत। त्या प्रत्येकाची इच्छा आहे की त्या राज्यामध्ये शिंदेसाहेब आले पाहिजेत, डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब आले पाहिजेत, जे सिनियर मंडळी आमच्या पक्षामध्ये आहेत, मग कीर्तिकर साहेब आहेत, रामदास कदम साहेब आहेत, आमचे आरसूळ साहेब आहेत, ही जी सिनियर मंडळी आहेत, नीलमताई गोरे आहेत, ह्या सगळ्यांनी आता देशभर या ठिकाणी आलं पाहिजे अशी आमच्या महाराष्ट्राबाहेरच्या सुद्धा पदाधिकाऱ्यांची भावना आहे आणि आम्ही ती आदरणीय शिंदेसाहेबांच्या कानावर घातलेली आहे। लवकरच आम्ही त्या दृष्टीने सुद्धा एक व्यापक कार्यक्रम हातात घेऊ। दुसरीकडे संजय राऊतांकडनं वारंवार आरोप हे केले जात आहेत आणि आज सकाळीच ते म्हटलेले आहेत
भ्रष्टाचाराला कुठेतरी हे सरकार पाठीशी घालत आहे. मुख्यमंत्र्यांनी जे भ्रष्टाचाराचे आरोप झालेले मंत्री आहेत त्यांच्यावरती काल काय नेमकी कारवाई करणार आहात? नुसता सज्जड दम देऊन ह्या गोष्टी होण्यासारख्या आहेत का? आणि या संदर्भात लवकरच राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्याकडे जे भ्रष्टाचाराचे आरोप असलेले मंत्री आहेत त्यांच्या फायली देखील दिल्या जाणार आहेत. फायली कुणी कुणाकडे द्याव्यात लोकशाहीमध्ये, हे जे त्याला लोकशाहीनं दिलेले स्वातंत्र्य आहे. संजय राऊतांनी जरूर द्याव्यात फायली कुणाकडे द्यायच्यात, पण पुरावे द्या ना. मी काय म्हणतो, नुसतं बेछूट आरोप करण्यापेक्षा त्यांनी पुरावे द्यावेत ना, की बाबा हे पुरावे माझ्याकडे आहेत. पुरावे द्या. समजा काय पुरावे तिने दिले तर राज्याचे माननीय मुख्यमंत्री, राज्याचे दोन्हीही माननीय उपमुख्यमंत्री, ती पुरावे जर त्यांच्याकडे आले आणि सकृतदर्शनी या तिन्ही नेत्यांना जर वाटलं त्या पुराव्यांमध्ये काय तथ्य आहे, तर आमचे तिन्ही नेते असे आहेत की कोणाचा पुरावा समोर आला तर कोणालाही सोडणार नाहीत. काल अनिल परबांनी पुरावा दिलेला आहे मुख्यमंत्र्यांकडे योगेश कदम यांच्या संदर्भातला. ठीक आहे ना, आता तो त्या पुराव्यामध्ये किती तथ्य आहे, त्याच्या पुराव्यामध्ये काय आहे, आता हे परबना माहिती, माननीय अनिल परबना आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना माहिती. त्यामुळे आता ते मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या कस्टडीमध्ये जर असतील तर मान्य मुख्यमंत्री महोदय त्याच्यावर उचित निर्णय घेतील. दुसरीकडे यासह कुठेतरी हे जे मंडळ आहे हे आता जेलमध्ये असायला हवं. उदाहरणार्थ शिरसाट असतील, योगेश कदम असतील, यांना कुठेतरी जेलमध्ये असायला हवं. भ्रष्टाचाराचे आहेत. आणि काल जी बैठक झाली त्याच्यानंतर 20 मिनिटं मुख्यमंत्र्यांनी सर्वच मंत्र्यांसोबत चर्चा केली. या चर्चेवरनं देखील राऊत म्हणतायत की थोडे दिवस थांबा, थोड्या दिवसांनी आतमध्ये गुंडागर्दी ही पाहायला मिळेल, असं देखील ते म्हणतात. राऊत होते का कॅबिनेटमध्ये? काय झालं ते ऐकायला सांगा ना मला. आता का आज वर्तमानपत्र, काल मी नव्हतो कॅबिनेटला, माननीय उदय सामंत साहेब, मी आणि दादा भुसे साहेब, आम्ही तिघंही आमच्या कामासाठी दिल्लीमध्ये होतो. त्यामुळं मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय झालं आम्ही नसल्यामुळं आम्हाला माहिती नाही. आणि आल्यापासून सकाळी आम्ही आमच्या कामामध्ये विभागाचे आहोत. पण कॅबिनेट बैठकीमध्ये मंत्र्यांव्यतिरिक्त कोणी नव्हतं. मुख्यमंत्री, दोन्ही माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्री महोदय. आता बंद दाराड काय चर्चा झाली, हे राऊत काय आज्ञानी, म्हणजे राऊत काय अंतर्ज्ञानी आहेत काय? जसं विश्वप्रवक्ते होते तसं आता अंतर्ज्ञानी महाराज झाले का राऊत, की त्यांना आतमध्ये काय झालं ते बाहेर कळालं. त्यामुळे उगाच त्याने अशा काय गप्पा मारू नयेत. कोण जेलमध्ये आहोत, कोण बाहेर आहोत. तुम्ही काय वारी करून आलता 100 दिवसाची म्हणून कशासाठी? कुठली तीर्थयात्रा केली ती म्हणून तुम्हाला तिथं जाऊन यावं लागलं? कशासाठी आमच्या मंत्र्यांवर खोटे आरोप करता? आम्ही म्हणलं ना, तुम्ही द्या पुरावे, चौकशी करतील आमचे तिन्ही नेते, आणि चौकशीत सिद्ध झालं तर आमचे तिन्ही नेते कोणाला पाठीशी घालणार नाहीत. जर चौकशीत दोषी आढळले तर आमचे तिन्ही नेते कारवाई करतील. पण नुसत्या मोठ्या गप्पा मारायच्या, तथ्यहीन पुरावे, तथ्यहीन आरोप करायचे, ते कधी सिद्ध होत नाहीत. त्याच्या बाबतीतले पुरावे कधी सिद्ध होत नाहीत. केवळ असे आरोप, रोज उठायचा आरोप करायचे, स्वतःला सवंग लोकप्रियता मिळवायची आणि समोरच्या व्यक्तीला बदनाम करायचं, ह्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे काही काम नाही दुसरं. सिंधुदुर्गात महायुतीमध्ये वातावरण थोडं चिघळताना पाहायला मिळत आहेत. शिवसेनेकडनं BJPचे जे पदाधिकारी आहेत त्यांना विविध पदांचं प्रलोभन दाखवून खेचलं जातं, असा आरोप त्या ठिकाणी नितेश राणेंनी देखील केला होता. महायुतीत कुठेतरी तिथनंच सिंधुदुर्गातनं मिठाचा खडा पडेल का? असं नाही बिलकुल. आम्ही आता या ठिकाणी महायुती म्हणून एकत्र काम करतोय. अनेक पक्षातले लोक शिवसेनेमध्ये येत आहेत, अनेक पक्षातले लोक भाजपमध्ये येत आहेत, अनेक पक्षातले लोक राष्ट्रवादीमध्ये जात आहेत. शेवटी ह्या 3 पक्षांमध्ये कुठं जरी कुणी नेता आला आणि कार्यकर्ता आला किंवा लोक आले, ताकद महायुतीची वाढते ना. त्यामुळे महायुतीची ताकद वाढवायचं काम आपण केलं पाहिजे. आणि शेवटी बघा, प्रत्येकजण प्रयत्न करतो आपला स्वतःचा पक्ष वाढला पाहिजे. आम्ही प्रयत्न करणार, आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना वाढली पाहिजे. भारतीय जनता पक्ष प्रयत्न करणार की आदरणीय फडणवीस साहेबांच्या आणि रवींद्र चव्हाण साहेबांच्या, बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजप वाढला पाहिजे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करणार की मान्य अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्यांचा पक्ष वाढला पाहिजे. जो तो पदाधिकारी आपापला प्रयत्न करत असतो. पण तरीसुद्धा आमचं हेच म्हणणं आहे, आमच्याच रस्सीकेस नको. आम्ही तिघंजण एकत्र महायुतीमध्ये आहोत. म्हणजे एकमेकांनी आपल्यातील माणसं माझ्यातनं तुझ्यातनं माझ्यात करण्यापेक्षा, म्हणजे एकाच चौकटीतनं घरात जायचं आपल्याला आहे, एकाच घरात जायचं, पण त्याला चौकटी 3 आहेत. तर त्या 3 चौकटींमधनं आज जाताना आपण एकाच घरात जाणार आहोत, हे सगळ्यांनी आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. त्यावेळेमुळं वेगवेगळं असं रस्सीकेस नको. आता सामंजस्याने समजा कोणाची काही तांत्रिक अडचण असते, कुणाचं कुठल्या एखाद्या व्यक्तीबरोबर, नेत्याबरोबर तात्विक किंवा तिथं काही मतभेद असतात आणि त्यांच्याबरोबर काम करायचं नसतं, म्हणून मग आपली महायुती सोडून बाहेर जाण्यापेक्षा
आपल्यात आलेला बरा, ही सामंजस्याची भूमिका आमच्यात असली पाहिजे. आणि या बाबतीत म्हणजे आता मी आदरणीय शिंदे साहेबांनी मला महायुतीच्या राज्य समन्वय समितीचा सदस्य म्हणून काम करायची संधी दिलेली आहे. आम्ही त्या बैठकीमध्ये मी एकदा हा विषय येणाऱ्या बोलणार आहे माझ्या वतीनं तरी, की बाबा आपण असं तरी प्रयत्न करूया आपल्या आपल्यात एकमेकांची रस्सीखेच करायला नको. समजा कोणाची तांत्रिक अडचण असेल तर ती एकमेकांशी चर्चा करूया आणि मग निर्णय घेऊया. अशा पद्धतीची एक माझी भूमिका आहे. महामंडळ अजूनही रिकामी आहे, समन्वय समितीच्या बैठका आणि होत आहेत, अंतिम मात्र कधी ह्या महामंडळाचं वाटप होणार? अंतिम टप्प्यात आहे. आम्ही त्याच्या बाबतीतली चर्चा पूर्ण करत आणलेली आहे. मध्ये आपण पाहिलं अधिवेशन होतं तरी अधिवेशन काळात महायुतीच्या राज्य समन्वय समितीची एक बैठक झाली. आता येणाऱ्या मंगळवारी बैठक आहे. त्यामुळं मी आपल्याला सांगतो आता अंतिम टप्प्यात आमचं सगळं स्क्रुटिनी अमुक तमुक ज्या काही गोष्टी करायच्या तिन्ही नेत्यांच्या समोर ठेवण्यासाठी त्या सगळ्यांची प्रक्रिया आमची जवळजवळ पूर्ण होत आलेली आहे. लवकरच त्याची अंतिम त्याच्यावर शिक्कामोर्तब आमचे तिन्ही नेते करतील. सिडको आणि माडा यासाठी जोरदार रस्सीखेच असल्याचं जाहीर कळतंय. झाल्यावर कळल, जाहीर झाल्यावर आपल्याला कळल. बरं, एक शेवटचा प्रश्न आहे. भास्करराव जाधव यांच्यातल्या पदाधिकाऱ्यांनी ज्यावेळी शिवसेनेत प्रवेश केला त्यांनी आज भावनिक पत्र लिहिलेलं आहे आणि या भावनिक पत्रातनं जे तिकडे गेलेले आहेत हे स्वतःच्या स्वार्थासाठी गेलेले आहेत. मी जिथे आहे तिथेच आहे आणि लात मारीन तिथे मी पाणी काढू शकतो. विरोधकांना ते माहिती आहे, मात्र जे स्वकीय आहेत त्यांना हे कळावं यासाठी भावनिक पत्र लिहिलेलं आहे. काय म्हणाल? मग ते भावनिक पत्र मान्य भास्कर शेटनी लिहिलंय ते जर त्यांच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना थांबवायसाठी प्रयत्न केला असता तर ठीक आहे ना. आता ते आले, जे पदाधिकारी तुमच्याबरोबर होते तोपर्यंत चांगले आणि तुम्हाला सोडून गेले की ते स्वार्थी. ही कुठला न्याय? उलट त्यांनी मोठ्या मनानं म्हणलं पाहिजे बाबा ठीक आहे आजपर्यंत माझ्याबरोबर होते, काय माझ्याबरोबर त्यांना काम करायचं नसेल ते समोर गेले असतील, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, त्यांचं त्यांनी काम करून दाखवावं. पण आपल्याबरोबर असला की चांगला आणि आपल्याला सोडून गेला की तो स्वार्थी, असं बरोबर नाही राजकारणात. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते शंभूराज देसाई यांनी आपले प्रतिक्रिया या ठिकाणी मांडलेली आहे आणि एकूणच पक्ष पुढे सीमोल्लंघन नक्कीच करणार आणि पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांवरती देखील विशेष जबाबदारी दिली जाणार असल्याचं देखील सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गजानन बालापूरकर मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.